आपण बघितलं की बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे तिथून पुढे आल्यावरती ईस्टला हा जो खड्डा आहे तो गेल्या कित्येक दिवसांपासून आपण दाखवतो की याचं झाकण लावण्यात येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होतात. आज देखील असाच मोठा अपघात जो आहे होता या ठिकाणी राहिलाय. चाक जे आहे याच गाडीचं चाक जे आहे त्याच खड्ड्यामध्ये फसलं होतं आणि नुकसान बघा यांचं किती झालेलं आहे. ते जे वाहन चालक आहेत ते आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. ये कुठे फसली होती तुमची गाड़ी? मैं भारतीय नौसेना से रिटायर्ड हूँ, ऑफिसर हूँ मैं, और इस गड्ढे में अभी हमारा पूरा गाड़ी डैमेज हो गया है. लोग बता रहे हैं कि रिलायंस का है ये, और ये रिलायंस वालों को कुछ समझ में नहीं आता है. मैडम, इनको आपके जरिए मैं बताना चाहता हूँ कि हमारे डैमेज को पूरा किया जाए. काय डॅमेज झालंय गाडीचं जरा दाखवा आम्हाला. डैमेज हो गया है, ये इसका इधर ये निकल गया. उसके बाद नीचे हमारा डैमेज है, इंजन में डैमेज है, काफी बहुत डैमेज है. आई कॉन्ट टेल यू कि बहुत डैमेज इज देयर. किती वाजेपासून थांबलेले आहात? किती वेळ झाला हे असंच होतं या ठिकाणी? आप हिंदी बोल सकते हैं? किती वाजेपासून गाडी फसलेली आहे तुमची? कितने बजे? करीब 1 घंटा पहले हमारी गाड़ी फंसा है यहाँ पे, और 1 घंटा से मैं इंतजार कर रहा हूँ. मैं हमारे लोकल आदमियों ने मुझे बहुत सपोर्ट किया, उन्होंने उठा करके जैक के थ्रू बाहर निकाला है. इन लोगों का मैं शुक्रगुजार हूँ, बहुत बहुत धन्यवाद. और खास के हमारे मित्र लोग हैं जो बेचारे यहाँ हम जिनको जानता भी नहीं, उन्होंने मुझे बहुत सेवा किया है. बट सारी गलती रिलायंस की है. कहाँ से आए हो आप? मैं पूर्व नौ सैनिक हूँ और वेस्ट बदलापुर वेस्ट में ऋतुवर्ल्ड में रहता हूँ मैं. तर हे बघा, आपण जर बघत असाल या ठिकाणी तर या गाडीचं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि हीच जी 4 चाकी वाहन जे आहेत तर हेच 4 चाकी वाहन या मोठ्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये जे त्याचं चाक गेलं. ये हो गया, पूरा एकदम चढ़ गया. ये इसने पूरी तरह से डैमेज किया मेरी गाड़ी को, पूरा उठ गया. मैं उधर लेके आ रहा था गाड़ी साइड करने के लिए, पूरी तरह से बर्बाद हो गया मेरी गाड़ी. किती नुकसान झालेलं आहे काय वाटतं? मोर देन 1 लाख का दिक्कत होगा. तो नीचे पूरा इंजन डैमेज है पूरा. हमारे सभी सहयोगी लोग जानते हैं इसके बारे में, कितना मुझे उतना जानकारी नहीं कितनी डैमेज हुआ है. चांगली गाडी आहे 4 चाकी वाहने आणि अशा चांगल्या चुंगल्या गाड्यांचं जर नुकसान होणार असेल तर याला जबाबदार कोण? दादा काय बोलाल या ठिकाणी? आपण गेल्या कित्येक वेळापासून त्यांना मदत करतो. मी आता इथे कामासाठी आलो होतो तर मी बघितलं गाडी आहे बाहेरची, बिहारची गाडी आहे. ते दोघंच आहेत. तर त्यांच्या मदतीसाठी एक 5 मिनिटं बघितलं. मी माझं काम करून आलो तरी पण ते अपघात होते. त्यांना ते काही गाडी निघत नव्हती. तर मी तिथे थांबलो. थांबल्यानंतर हे जे ग्रस्त आहेत हे अजून 2-3 जण येऊन इथे मदत केली आम्हाला आणि त्यांना आम्ही ती गाडी बाहेर काढून दिली. त्यांच्या गाडीचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. होऊ शकतो आणि टळलाय, पण पुढे होऊ पण शकतो. हे जर व्यवस्थित केलं तर तो अपघात होणार नाही. पण हे आता झालेलं नुकसान काय त्यांचं आपण भरून देऊ शकत नाही. आम्ही त्यांना मदत केली, स्थानिक बदलापूर स्थानिक या लेवल. हो, आज नाही पालिकेपर्यंत आम्ही गेलोच नाही, कारण का ही जी मंडळी आहेत यांनी मदत केली. कोणी दादांनी जॅक चढवला, विटा लावल्या. एक आमच्या लेवलला आम्ही ती गाडी काढून दिली आणि सामान्य माणसांनी मदत केली आहे. तो अपघात टळला आहे आणि त्यांचं नुकसान जे काही थोडंफार त्या म्हणजे गाडी पलटी नाही, पण त्यांना म्हणजे नुकसान जास्त होऊ शकत होतो त्याच्यामुळे. मेरा मोबाइल नंबर 6201731083. मैं भारतीय नौसेना से रिटायर्ड माजी पूर्व नौसैनिक हूँ. मैं ऋतु वर्ल्ड में रहता हूँ, H विंग 501. मेरा हाँ भरपाई मांग करता हूँ मैं, क्योंकि मेरा इंश्योरेंस बर्बाद होगा, सब कुछ बर्बाद होगा. मैं कंपनी से आगाह करता हूँ कि प्लीज मुझे इसका डैमेज दिया जाए. मुझे हिंदी समझ में आती है मैडम जी. गाड़ी टाटा नेक्सॉन ऑटोमेटिक है. अभी 1 साल पुरानी हमारी गाड़ी है, 1 साल हुआ है अभी इस गाड़ी को. 1च वर्ष झालंय त्याची गाडी घेऊन आणि 1.5 लाखांचं नुकसान जे ते सांगतायत. धन्यवाद. काय झालं नेमकं, काय बोलतात? मुळात म्हणजे मी जेव्हा पास करत होतो त्यावेळी मला आढळली की गाडी अडकलेली आहे आणि गाडी बिहारची आहे. परराज्यातली गाडी आपल्या बदलापूर शहरामध्ये दिसली, त्याच्यामुळे आपलं थांबणे आणि त्यांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. माणुसकीच्या नात्याने बदलापूरकरांसाठी आम्ही इथे थांबलो आणि 2 लोक इथे मदत करत होते. मग आम्ही पण त्यांना गाडी काढण्यासाठी मदत केली आणि गाडी आता सुखरूप निघालेली आहे. पण हे असे
जागोजागी आपण जे बघताय रस्त्यांची कामं चाललेली आहेत बदलापूरमध्ये, ठिकठिकाणी असे खड्डे पडलेले आहेत. आता यांना इमर्जन्सी असती किंवा कुठे काही बाहेर जायचं असतं तर मात्र मग खूपच खोळंबा झाला असतं. तुम्ही देखील रडत होतात का? तुम्ही खूप वेळ झाला या रडत होतात का खूप वेळ झाल्या? नाही, मी ज्यावेळी आलो त्यावेळी जॅक चढवणं वगैरे काम चालू होतं आणि मला जे वाटलं ते मी टेन्शन मध्ये आले होते. मला जे वाटलं त्यामुळे सुसह्यपणे करण्याचा प्रयत्न केला. मुळात म्हणजे गाडी बिहारची आहे त्याच्यामुळे इथे कोणी थांबत नव्हतं. आपण इथे लोकल असल्यामुळे आपल्याकडनं जेवढी त्यांना सपोर्ट करता येईल. बरोबर, धन्यवाद दादा, धन्यवाद. सामान्य नागरिक जो आहे पुढे आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. नुकसान खूप झालेलं आहे. आपण जर बघत असाल तर पूर्ण कुठलं चाकीचं फसलं होतं का मध्ये? जर थोडस आपल्या गाडीला थोडस क्रॅश जरी गेलं तरी सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि एवढी मोठी 4 व्हीलर जी आहे तिला पूर्ण त्या दगडांमध्ये पूर्ण त्याच्यात फसली होती ती. खड़ा हो गया. वो पत्थर पहले प्लेन में था, पैरेलल था, बाद में हॉरिजॉन्टल हो गया वो, और वही जाके इसमें फंस गया पूरी तरह से वो. नहीं दिखाई नहीं दे, प्लेन था ना, वो प्लेन था, प्लेन में दिखाई नहीं देगा. वो जब गाड़ी पर गया वो नीचे दब गया, उसके बाद खड़ा हो गया वो, इस तरह से हो गया वो. टूट गया इतना बड़ा, अंदर का सामान भी टूट गया मैडम. इधर है सामान, दिखाइए. और बाकी डैमेज काफी है नीचे, काफी डैमेज है. आपण बघत आहात की यांची गाडी जी आहे ती पूर्ण खालच्या साईडला डॅमेज झालेली आहे. आपण यापूर्वी देखील बोलत होतो की शॉक ऑब्झर्वर जे आहे गाडीचं तोडायचं असेल तर इथं या. आणि आता आपण लाईव्ह मध्ये बघतोय की खूप नुकसानच आहे त्यांच्या गाडीचं झालेलं आहे. आणि यावरती आता नेमकं जबाबदार कोण, ते भरपाई मागताय की त्यांचं 1 ते 1.5 लाखांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना भरपाई जी आहे ती देण्यात यावी असं. परंतु तुम्हाला काय वाटतं, यांना भरपाई मिळेल का? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, भरपाई यांना मिळेल का? त्यांचं म्हणणं 1 ते 1.5 लाखांचं त्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आप थोड़ा बताएंगे आपका नंबर, मैं आपसे कैसे कांटेक्ट करूं ताकि मुझे डैमेज का ठीक है, भरपाई मिले मुझे. आपले बदलापूर सेव कीजिए. आपले बदलापूर सर. मोबाइल नंबर ठीक आहे, 87 66 96. हिंदी में नहीं बोल सकते. मी लिहून देते तुम्हाला, द्या. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी यांचं खूप नुकसान जे आहे ते झालेलं आहे. थँक्यू. क्या आपका नाम क्या है? स्वप्नाली सेव कीजिए आपले बदला. स्वप्नाली आपले बदला. स्वप्नाली अपने बदल. थँक्यू. थँक्यू. खूप वेळेला आपण जर ही मागणी केली होती की या परिसरामध्ये असलेला हा जो काही जीव घेणा खड्डा आहे तो बुजवून टाका. मात्र व्हिडिओ प्रदर्शित केल्याच्या नंतर तात्पुरतं याच्यावरती जे आहे आपण जर बघत असाल तर फक्त 2 झाकण जे आहेत ते आणून ठेवण्यात आले. आपण मागे देखील सांगितलं होतं की मध्ये काहीतरी एकतर पाईपलाईन असू शकतात किंवा काहीतरी वायरिंग जे आहेत ते असू शकतात. आणि तरी सुद्धा आज एवढा मोठा अपघात जो आहे या ठिकाणी होता राहिलेला आहे. एक गाडीचं खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. भारतीय नौसेना आपण बघत आहात यांची गाडी ही आहे आणि यांच्याच गाडीचं खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे. पुढचं जे चाक आहे ते पूर्ण या खड्ड्यामध्ये गेलं होतं आणि त्यानंतर स्थानिक जे काही नागरिक आहेत त्यांनीच त्यांना वरती काढण्यासाठी त्या गाडीला मदत केली. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे. यापुढे असं काही घडू नये यामुळे आता प्रशासनाकडनं कुठल्या उपाययोजना केल्या जाणार आहेत का हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.